इंद्रा, चिकू, अजित, चला जेवायला चला. गेली कुठे? वहिनी, रत्ना वहिनी. घरात कोणी नाहीये. इंद्रा, इंद्रा, चिकू, जेवायला या ना रे. हा सगळा काय प्रकार आहे? अचानक कसे सगळे घराबाहेर गेले? आपल्यासाठी असेल. आपल्यासाठी? हो. आपल्यामध्ये पुन्हा संवाद सुरू व्हावा, आपल्याला बोलायला वेळ मिळावा म्हणून असेल. आणि तुमची इच्छा असेल तर आपण जे काही घडलं त्यावर शांतपणे बोलू शकतो. बोलायचं काय? आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. हो, काय करताय तुम्ही? तुम्ही बसा, मी वाढते जेवायला तुम्हाला. एकटाच जीव. बसते मी पण मला बोलायचंय म्हणून बसत नाहीये. मला भूक लागली म्हणून बसते. वा, अप्रतिम झाली खीर. अगदी तुम्ही केल्यासारखी वाटते. छान जमली राणीला. राणी, मला एक सांग, आर यू शुअर ही खिरीची आयडिया वर्क होईल? मला तर वाटतंय की होईल. म्हणजे आता मालती मॅडमने स्वतःच्या हाताने एवढ्या प्रेमाने खीर बनवली. हा, आणि आबासाहेबांना पण खीर आवडतेच, तर ते खुश होतीलच ना. आणि आता आपण कोणीच घरी नाहीये म्हटल्यावर त्यांना असं एकांतात एकमेकांशी बोलायला वेळ पण मिळेल ना. काय ना सर, कधी कधी फक्त बोलल्याने ना गोष्टी सगळ्या नीट होतात. राणी, सगळं काही राणीलाच जमतं का? घरातल्या इतर कोणाला काहीच जमत नाही का? राणीचं कौतुक आहे ना तुम्हाला, की तिच्या पुढे माझ्या हातची चवही विसरलायत तुम्ही. खाऊन देखील कळलं नाही हे मीच बनवलंय ते. आता मला कसं कळणार? हल्ली घरामध्ये स्वयंपाक राणीच करते ना. माहित नाही ना तर माणसांनी विचारावं, पण ते नाही. माझा अपमान करण्याची एकही संधी सोडू नका तुम्ही. तर मी ह्यात तुमचा अपमान कुठे केलाय? चुकून बोललो मी. चुकून बोललात तरी तोंडातून राणीच्या कौतुकाशिवाय काही निघालं नाही. चुकूनही माझं नाही कौतुक करावं असं वाटत तुम्हाला? सतत त्या राणीचं कौतुक करत सुटायचं. आपण इथं बसून अंदाज लावत बसलोय, पण आतापर्यंत आहे ना आबांनी खीर खाल्ली पण असेल आणि खुश पण झाले असतील, आणि त्यांनी मालती मॅडमचं कौतुक पण केलं असेल. हो का? तुला बरं कळतं इथे बसून? अहो, कुठेही गेलं ना तरी एक गोष्ट सारखीच असते. कुठली? नवऱ्याच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. नवऱ्याला त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घातले ना की मग तो खुश होतो. आणि मग बायकोचं त्याने कौतुक केल्यावरती बायकोही खुश होते. म्हणजे आता आबा आईने बनवलेली खीर खाते आणि आईचं कौतुक करते, म्हणजे आबाई खुश आणि आईही खुश. ग्रेट. मी खीर अप्रतिम केली आहे हे जे म्हटलंय ते महत्वाचं नाहीये का? अहो, मला माहिती नव्हतं. माहित नाही तरी विचारणारही नाही ना. सरळ राणीचं कौतुक करून मोकळे. अहो, गैरसमज झाला होता माझा. गैरसमज फक्त माझ्या बाबतीतच कसा होतो तुमचा? ती राणी करून देते मुद्दा. झालं?
आलात तुम्ही पुन्हा मूळ पदावरती. राणी विरुद्ध बोलल्याशिवाय तुमचा एक दिवस जात नाही ना. आणि तुम्ही सतत राणी राणी करत असता त्याचं काय? स्वतःच्या बायकोपेक्षा वस्तीतली ती पोरगी तुम्हाला महत्वाची वाटते आणि मला बोलते. मला पुन्हा बोलायला लावू नका. मी काहीही विसरलेलो नाहीये. धमकी देताय तुम्ही मला त्या राणीसाठी? तसं समजा हवं तर. काय तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला समजून घ्यायचं नाही. तुमच्याशी सरळ बोलताच येत नाही. दर खेपेला त्या बिचारा राणीला बोल लावायचे. वा, अपमान माझा होतो. तुम्ही माझ्याशी बोलत नाही आणि बिचारी कोण? ती पोरगी. छान. गीच राणीला बोलू नका. मला ना बोलायचंच नाहीये. खूप झालं आता. मला जे कळायचं होतं ना ते चांगलंच कळलंय. या घरात फक्त त्या राणीला किंमत आहे आणि जिथे मला किंमत नाही ना तिथे मी थांबून तरी काय करू? बघाच सर तू, ते दोघं जण प्रेमानं खीर खातील आणि मग त्यांच्या नात्यातला गोडवाना परत येईल. फिंगर्स क्रॉस्ड. आकाश किती सुंदर दिसतंय नाही. चांदण्या सगळ्या दिसत आहेत. छान मस्त. हो ना, ठीक आहे मग कशाला. मी जाते गाडीतच बसते जाऊन. राणी, मालती, मालती, खरंच हो, मस्त चांदण आहे. हो. हॅलो, थँक्यू कोण बोलणार? मी बोलल्यानंतर काय? तुम्ही आपण म्हणून केलं असतं तर म्हटलं असतं तुम्हाला थँक्यू. ओके फाईन, ठरलो मी. असंही वकिलांची वाद कोण घालणार म्हणा. पण सर, तसली गंमत आहे ना. म्हणजे ते तुमच्या समजवण्यावरून किंवा माझ्या समजवण्यावरून नाही झालं, ते एका खिरीमुळे होणार आहे. नाही, फक्त एका खिरीमुळे नाही, तुझ्यामुळे आज आई आणि आबांमधला वाद मिटणार आहे. मला इतकं रिलॅक्स फील होत आहे ना. गेले काही दिवस मी खूप टेन्स्ड होतो. अहो त्यात काय, अमावस्या झाली की पौर्णिमा येतेच. म्हणजे म्हणजे आकाशात बघा, हे बघा,
आता चंद्र कसा अर्धा आहे की नाही, पण थोड्या दिवसांनी तो पूर्ण होईल. म्हणजे वेळ बदलत राहते, तशीच राहत नाही ना. विच मीन्स पौर्णिमा गेल्यावर परत अमावस्या येणारच आहे. म्हणून तर आपली माणसं पाहिजेत ना सोबत. म्हणजे बघा, आता आकाशात चांदण्या आहेत का नाही, ह्या चांदण्या चंद्र अर्धा असला तरी असतात आणि पूर्ण असला तरी असतात. म्हणून वेळ बदलली तरी साथ नाही सोडायची कधी. किती छान बोलते राणी, ऐकतच राहावं असं वाटतं. आधीचा आवाज नकोसा असायचा मला, आणि आता हे काय होतंय मला? मालती कुठे गेल्या? ओ, चांदण्यावरती आहेत. सॉरी सॉरी सॉरी, ती मी मुद्दाम नाही म्हणलं, ते असंच आहो. तुम्ही रागवलात का? सर एक विचारू का? नाही नको. सर ओके फाईन, विचार. ते तुम्ही मला अशी अचानक लॉचे पुस्तकं का दिलीत? का देते? तू असं का विचारतेस अचानक? म्हणजे तेच ना, असं मध्येच असं का वाटलं तुम्हाला? काय वाटलं मला? असं का वाटलं मला? हा ओके, मला असं वाटलं की तुला आवड आहे ना, म्हणून. तुम्हाला कसं माहित? असं वाटलं म्हणजे एवढे दिवस झाले आपण सोबत आहोत, कधीतरी बोलण्यात विषय निघाला असेल ना. सो नाही, मी कधी सांगितलं तुम्हाला? तू सांगितलं नाहीस, आय नो, बट सिंग मला माहिती आहे, आय नो यू. तुला अभ्यास करायला आवडतं ना, म्हणून. पण हे कसं लक्षात आलं तुमच्या? ऍक्च्युली प्रॉब्लेमच आहे, मी तुला यासाठी दिली आहेत बुक्स, कारण वकील सुद्धा हे असे उलटे सुलटे प्रश्न विचारत असतात ना. पण यु नो व्हॉट, तू आत्ता जे हे भांडण सोडवतेस ना, आय डोंट थिंक तू एक चांगली डिवोर्स लॉयर होऊ शकतेस. नो चान्स. नाही, होणारच नाही कधी. कारण मला नाती तोडायला नाही, जोडायला आवडतं. ओ, काय झालंय सर तुम्हाला? आजकाल जरा जास्तच तंद्री लागते तुमची. बरं चला, जायचं का आपण जस्ट आलोय आता, थांब ना थोडा वेळ. एव्हा खीर संपली असेल तिथं, चला. अगं पण आबा आणि मालती मॅडम मधल्या बोलण्यातला गोडवा आला का नाही ते बघायचं ना आपल्याला. चला चला चला. हो, पण आपल्या जेवणाचं काय? आपण वाटेत काहीतरी खाऊया का? हा मग, खूप भूक लागली. चला तुम्ही, चला चला लवकर. चला ना. हो, आलो. घरात कुठेच दिसत नाही, ही गेली कुठे? मालती, मालती, जिथे मला किंमत नाही ना, तिथे मी थांबून तरी काय करू? मालती, मालती, मालती.
आबा आबा काय झालं? मला ते काय आई आई काय आई कुठे आहे? अरे मला ती आबा तुम्ही आधी शांत व्हा बघू. पाणी आणू तुमच्यासाठी. थांबा. माझं गैरसमज झालं का. मला वाटलं की तू खीर बनवली होतीस, मी तुझं कौतुक केलं, तिच्यासमोर ती रागवून चिडून. आबा बोला ना, आई कुठे आहे? अरे नाही माहिती मला. निघून गेली ती. घरातून निघून गेली? अहो आई अशी घर सोडून कशी जाऊ शकते? आणि तुम्ही जाऊ कसं दिलं तिला? अडवलं का नाहीत? आता कुठे गेली असेल आई? सर आता हे कधी कसं घडलं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ना की आपण मालती मॅडमला शोधलं पाहिजे. चला आपण जाऊन त्यांना शोधू आधी. यू करेक्ट. एक काम कर, अजित आणि चिकूला इन्फॉर्म कर आणि उर्मिला वहिनींना पण कळव. ठीक आहे. पोलिसांना कळव आधी. नाही नाही आबा, आधी आपण शोधूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरीच थांबा आणि आई आली तर आम्हाला कळवा. ओके? बर. आणि ती सापडली तर कळवा रे प्लीज मला. आबा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला काही वाटलं तर मला नक्की फोन करा. हो. चल राणी. काळजी घ्या. वा, अप्रतिम झाली खीर. छान जमली राणीला. दर खेपेला त्या बिचारा राणीला बोल लावायचे. राणी 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 दुसरं कोणी दिसतच नाहीये. त्या पोरी पायी माझ्याच घरात मला काहीच किंमत उरलेली नाहीये. काय तर म्हणे खीर तिने केली. माझ्या हाताची साधी चव ओळखता येऊ नये यांना. सगळीकडे नुसती राणी दिसतीये. काय होऊन बसलंय हे? तेवढ्या रात्री तर तिला शोधणार कुठे आपण? कशी असेल, काय करत असेल? तिला काही होणार नाही ना? सर सर तुम्ही गाडी थांबवा. काय झालं? तुला दिसली का आई कुठे? थांब, मी खाली उतरतो. आई आई सर थांबा. शांत व्हा. ठीक असेल आई माझी. सर सापडतील त्या. तुम्ही शांत व्हा बरं आधी. अहो तुम्ही जर असं वागलात तर आबा आणि अश्विनला काय सांगायचं घरी जाऊन? तुम्हाला आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे. ते मला काही नाही माहित. मला माझी आई हवी आहे. सर सापडतील त्या. एवढ्या रात्रीच आपण कुठे शोधणार आहोत तिला? कुठे असेल ती? काय करत असेल? सनम आपलं चुकतंय काहीतरी. मला असं वाटतंय की आपण गाडीने नाही, आपण चालत शोधायला पाहिजे. त्या कुठे गाडी घेऊन गेल्या होत्या है ना? त्या जर अशा एखाद्या रस्त्याने गेल्या असतील जिकडे गाडी जाऊच शकत नाही तर मग गाडी नेऊन काय फायदा? आपण चालत जाऊ. बरोबर बोलतेस तू. आपण तेच करूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या रस्त्याने जा, मी इकडून जाते. ओके. सावकाश. सांभाळून जा. हो तुम्ही. आवडलं? अजून आणू? घे उर्मिला, आज पार्टी व्हायला पाहिजे. ऑफकोर्स आजचा दिवसच स्पेशल आहे. मग पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना. तुझ्या छोट्याशा बोलण्याचा एवढा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं मला. कसं नाही विक्रांत, छोटीशी ठिणगी सुद्धा मोठे मोठे स्फोट घडवून आणते. खरंय. काकी घर सोडून गेलीये. विक्रांत पहिल्यांदा सगळं काही आपल्या मनासारखं घडतंय. आपलं नशीब आपल्या बाजूनी आहे. ऑफकोर्स आता लवकरच सगळं आपल्या हातात असेल. यू नो व्हॉट आय मीन. आता ना फक्त एकच इच्छा आहे, देवा मालती महाडीतला तुझ्याकडे लवकरात लवकर बोलावून घे, म्हणजे आमची सगळी काळजी मिटेल.
मालती मॅडम काय करताय तुम्ही? तू मला विचारतीयस? अगं तुझ्यामुळेच माझ्यावर ही वेळ आलीये. तुझ्या पायी मला घर सोडून जावं लागतंय. तुम्ही आधी घरी चला, सगळे काळजी करतायत. कोणालाही माझी फिकीर नाहीये ग. पुन्हा पुरतं फसवलंय सगळ्यांना. आता कशाला मला घ्यायला याची नाटकं करतेस तू? माझ्या इंद्राला माझ्यापासून तोडलंयस तू. आबांच्या मनात तर माझ्याविषयी असं काही विष कालवलंयस की आता ते संशय घेतल्याशिवाय बोलत नाहीत माझ्याशी. मालती मॅडम तुम्ही माझं ऐका, आधी घरी चला. तू कोण आहेस मला सांगणारी ग? हा? मी घरी येईन नाही तर येणार नाही. मी ठरवीन काय करायचं ते. काय संबंध तुझा? बघा तुम्ही मला काही बोला, मी काही म्हणणार नाही. तुम्ही आधी घरी चला. अहो सर काळजी करतायत, आबा काळजी करतायत. एक गा बसा. तू मला सांगायचं नाही. मी ठरवीन काय करायचं ते. तुला ना मी चांगलीच ओळखून आहे. मुद्दाम भांडलीस ना आज इंद्राशी. मला मूर्खात काढून माझ्याकडनं खीर बनवून घेतलीस आणि आबांना काय सांगितलंस? ती खीर तू स्वतः बनवलीस. तुला काय वाटलं ग? तुझं काय चाललंय मला कळत नाहीये. उगाच ना सळसूतपणाचा आव आणू नकोस. पक्की पाताळी अंतरी आहेस तू. मालती मॅडम इंद्रजित सरांचा. इंद्रा माझा मुलगा आहे. मला शिकवू नकोस. आणि एवढीच जर तुला त्याची काळजी आहे ना तर तू का जात नाहीये सोडून? तुम्ही घरी चला मालती मॅडम. नाही, कधीच नाही. मी येणार नाही. त्या घरात माझा इतका अपमान झालाय ना, आता त्या घरात मी पाऊलही ठेवणार नाही. मालती मॅडम माझ्या अंगाला हात लावायची हिंमत कशी केलीस ग तू? लाकीत राहायचं स्वतःच्या. तू जा ग इथनं निघून. मला तू माझ्या डोळ्यासमोरही नकोस. जा. मालती मॅडम मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे, पण तुम्ही घरी चला. कशाला? पुन्हा माझा अपमान करून घ्यायला? अगं तुला हवं होतं ते झालंय ना. त्या घरात तुला माझा अडथळा होत असणार. आणि आता काय? मी नाहीये म्हटलं तुला रान मोकळं. जा जा घरी जा. जाऊन सगळ्यांना सांग आता करत बसा म्हणाव राणी राणी राणी. डोक्यावर घेऊन नाचा म्हणाव तुला. असं काहीच नाहीये. तू जा ग बाई. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. असं नका बोलू. सर खचून जातील प्लीज. मी 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 काय करू? काय करणार आहेस ग तू? निघ निघ तू. मी काही करेन. तुम्ही फक्त घरी चला. तुम्ही सांगाल ते करेल मी. काही करशील? हो मॅडम, मी वाटेल ते करायला तयार आहे, पण तुम्ही घरी चला. रस्त्यावर नाक घासून माझी माफी माग, तरच मी त्या घरात पाऊल ठेवेन. काय झालं? वर तोंड करून म्हणाली होतीस ना मला की मी काहीही करेन म्हणून. मग आता काय झालं? सोड ग. नाही जमणार तुला. तुला ना मी चांगलीच ओळखून आहे. तुझ्या मनात काय चालू असतं ना मला खूप चांगलंच माहिती आहे. तुला फक्त माझा अपमान झालेला बघायचा आहे. त्या घरात तुला फक्त वाद झालेले हवे आहेत. घर फोडायलाच तर आलेस ना तू माझं. ही जागा आहे तुझी, कळलं? हीच लायकी आहे तुझी. तेव्हा या पुढे स्वतःच्या लायकीतच राहायचं. मला माज दाखवायचा नाही. मालती मॅडम मला माफ करा. आई
आबा तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. दादू आणेल मम्माला. भाऊजी तुम्हाला पाणी आणू का? नकोय मला पाणी. इंद्राचा काही फोन आला होता का? अजून नाही आला, पण मम्मा सापडेल. मला तिच्या रागाचं काय करायचं? आई आई ठीक आहे ना, काही झालं नाही ना तुला? आणि तू काय करतेस? खाली का बसलीयस? सर मालती मॅडमच्या पायाला लागलं होतं ना, तेच लागली. जास्त लागलं का नाही ते बघत होते मी. काय असं कोणी घर सोडून येतं का? आम्ही किती घाबरलो होतो सगळे. हे बघ तू पुन्हा असं काही करणार नाहीयेस. चल आता घरी. आई अगं सगळे घाबरलेत. आबा चिकू वगैरे वाट बघतायत तुझी. चल ना तू चल घरी. राणी चल. मालती मॅडम मला माफ करा.